नगारा वाजला. उदयभानाचे सैन्य मावळ्यावर चाल करून आले. तलवारीला तलवारी भिडल्या. सपासप वार होऊ लागले. तान्हाजी सिंहासारखा लढत होता. त्याच वेळी उदयभानने त्याच्यावरती झेप घेतली. दोघांचीही झुंज सुरू झाली. दोघेही शूरवीर. कोण कोणाला भारी होतो हे सांगणे कठीण. दात ओढ खाऊन व बळपणाला लावून ते दोघेही एकमेकांवर विलक्षण आवेगाने तलवारीचे घाव घालीत होते की दोन ज्वाला भयंकर तांडव करीत होत्या. एकाला गड घ्यायचा होता आणि दुसऱ्याला तो घेऊ द्यायचा नव्हता. दोघांनाही एकमेकांचे प्राण हवे होते. मोहरे इरेला पेटले. इतक्यात तान्हाजींची ढाल तुटली. पण त्याने आपल्या हाताला शेला गोंढाळला आणि शेल्यावर वार झेलत तो लढू लागला. शेवटी दोघेही एकमेकांच्या वारांनी जबर जखमी झाले आणि धारा तीर्थी कोसळले. हे इतके दरोडेखोर लोक आहेत की तुमचे खिसे ते कधी कापतात हे तुम्हालाच कळायला शक्यता नाही. इतकं कथन बदललेलं आहे. म्हणजे एका घरात 4 माणसं धरली आणि 3 मोबाईल धरले, 100 रुपयाचं चार्जिंग धरलं तर एका घरात 300 रुपये दर महिन्याला चोरणारा कोणीतरी दरोडेखोर आलेला आहे. आणि पूर्वी गुरुजींच्या काळात म्हणायचे, अरे बोलायला काय पैसे पडतात. आता पैसेच पडायला लागले. आणि हे इतके वारे माप पैसे की हा मोबाईल माझ्या खिशात नसेल आणि मी 5 मिनिटं त्याला विसरलो तर बेचैन माणसं होतात, सायकिक होतात. अरे इकडं काय आहे. नद्याच्या नद्या विकल्या जात आहेत. म्हणजे हवा आमची नाही, पाणी आमचं नाही. जमिनीवरचा तर कधीच ताबा गेलेला आहे. त्यांनी जाहीर केलंय की इतक्या फुटफळानंतरची खनिजे आमची. गोव्याचे सगळे डोंगर नेस्तनाबूत होत आहेत. उद्या इथं झाडं असतील असा विश्वास बिलकुल बाळगू नका. नव्या कथनात हे आलं पाहिजे. याबद्दल मुलाला नेहमी जागृत करणं ही साने गुरुजी कथामालेची जबाबदारी आहे. की बेसुमार हवेचं प्रदूषण, बेसुमार जंगलांची कत्तल, बेसुमार नद्यांचं प्रदूषण सामान्य माणसाला जगायलाच जागा उरू नये हे लुटीचं राजकारण कोण खेळतंय. एकदा नीट समजून घेऊन कथांचे आशय बदलावे लागतील. नव्या कथा घडवाव्या लागतील, नव्या कथा लिहाव्या लागतील. कारण या सगळ्या मानवी संबंधातच उलथापालथ झालेली. त्या माणसाला पाठवण्याची आपल्यामध्ये बुद्धी का होत नाही हे आता आपण बोलून काही ते गेलेलं आहे. परंतु आपल्या नव्या येणाऱ्या पिढीकडे आपण म्हणतोय त्याप्रमाणे जर आपण चांगले संस्कार केले, त्यांना चांगले शिक्षण दिलं, त्यांच्यावर म्हणजे आपला आदर्श काय असावा या बाबतीत जर खरोखरच त्यांना घेऊन गेलो तर कदाचित काही गोष्टी शक्य होत आहे. परंतु 10वी झाल्यानंतर आपली मुलं आपल्याकडे कशी असतात ते आपले ऐकतात का? शेजारचे ऐकतील परंतु बापाचं ऐकणार नाही. बाप केवढाही विद्वान असू दे परंतु बापाचे मुलं ऐकत नाही. माझी मिसेस आहे, माझी धर्मपत्नी आहे, ती टीचर आहे, परंतु माझी मुलं त्या धर्मपत्नी शिक्षक असूनही ऐकत नाही. ते बाकी शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षकांचं ऐकतात. परिस्थिती सगळीकडे तेच आहे. कुणी दोष कोणाला द्यायचा हे आम्हाला कळत नाही. परंतु एक सुंदर अशा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्रातून जी आलेली आहेत लोक त्यांना मी एकच सांगू जी गोव्याची संकल्पना की गोव्याचं जे पिक्चर आहे बाहेर आहे ते गोवा तसं नाही आहे. तुम्ही आज ग्रामीण गोवामध्ये आलेला आहात. बघा किती संस्कारमय गोवा आहेत. असं नाही आहे की आपण डांडिंगाणा घालायचा, कुठेतरी म्हणजे पार्ट्या करायच्या, कुठेतरी बेबंद होऊन नाचायचं, अशी संस्कृती गोव्यामध्ये नाही आहे. बिलकुल ते डोक्यात घेऊन चालू नका. मी कधी कुणी दिल्लीहून आला, कुणी कुठल्याही भागातून आला तर ते जास्त प्रिफर कुठे करतायत तर
आपल्या नॉर्थ गोवामध्ये कलंगूट बागा इथं मनसोक्त आनंद करायला ते सगळं मोकळं असतं. परंतु तो 10-15% गोवा आहे. 90-85% गोवा हा ग्रामीण गोवा आहे, सुंदर गोवा आहे, सुंदर मंदिरं आहेत, सुंदर संस्कार आहेत. अजूनही बघा आपले वर्तमानपत्र कशा पद्धतीची आहेत, सगळं काही काबीज केलेलं नाही आहे. आपण फक्त आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यायला पाहिजेत. आणि साने गुरुजी कथामाला एक चांगलं माध्यम आहे, एक अत्यंत चांगलं माध्यम, कारण त्यांनी स्वतःहून या साहित्याची भर घातलेली आहे. आणि 75 वर्षांनंतरही ते आपण विसरू शकत नाही, त्याची वाढ होत आहे, अजूनही झपाट्यानं वाढ व्हायला पाहिजे आहे. आपल्या गावागावातल्या या सगळ्या शिक्षकांना मी बघतोय, आता इथं खूप शिक्षक इथं आहेत, सगळ्या शिक्षकांनी हे मनावर घेतलं पाहिजे. निवृत्तीकडे झुकल्यानंतर, निवृत्त झाल्यानंतर त्याच्यावर अभ्यास करण्याऐवजी तरुण आपल्या शिक्षकांना हे धडे द्यायला पाहिजेत. आपल्या या मुलांना योग्य वयात त्यांच्यावर काय संस्कार करायचे हे तिथं करायला पाहिजेत. निवृत्त झाल्यानंतर आपल्या हातात मुलं येत नाहीत म्हणून आधी त्या लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी त्या लोकांच्या कार्यशाळा आपल्याला घेतल्या पाहिजेत. कदाचित आमची मदत पाहिजे असेल तर मी एक वेगळ्या पद्धतीचा राजकारणी आहे, माझी वागण्याची पद्धत पण एखादी वेळ बदललेली असेल. मला माझ्या धर्माबद्दल प्रेम आहे, तुम्ही काहीही म्हणू, खरा तो एकची धर्म मानतोय आपण, फक्त आपणच धर्म मानत राहायचा का? आपली संस्कृती बिघडलेली संस्कृती म्हणजे परिवर्तन करण्यासाठी काही करायचं नाही आहे का? आपण बोलायचं नाही आहे का? इतरांनी बोललेलं आपल्या धर्मावर आपण शोषित पीडित होत राहायचं का? आणि किती काळ राहणार आपण? आपल्या ह्या भारत भूमीवर ज्या लोकांनी एवढे अत्याचार केलेत आणि त्याच्यातनं आपण सुटून घेतोय, या देशाचा एकच पंतप्रधान असतोय, ते 2 पंतप्रधान आपण मानायचे का? या भारत देशामध्ये 2 निशाणी म्हणजेच आपला भगवा ध्वज आणि त्याच्या विरोध पाकिस्तानाचा ध्वज वा आणखीन कुठलाही ध्वज आपण सोसून घ्यायचा का? आणि त्यावर आवाज काढला तर आपण बेबंदीशाही करतो याचा आपण आरोप सहन करायचा का? या गोष्टी आहेत ना. भारताचं एक स्वातंत्र्य आहे, 2 विधानं, आपले कॉन्स्टिट्यूशन आपण बनवलेले आहे. ते काश्मीरसाठी एक वेगळं कॉन्स्टिट्यूशन, एक वेगळ्या पद्धतीचं हे, आणि इतर देशामध्ये हे वेगळं. आणि त्याच्या विरुद्ध आवाज काढला तर आम्ही धर्माविरुद्ध काम करतोय किंवा धर्मात फूट घालतोय असा अर्थ होत नाही आहे. आपला धर्म आणि आपली संस्कृती जर टिकवायची असेल तर हे वेगळेपणाचं हे आपल्यावर लादलं गेलं ते जुगारून द्यायची हिंमत आपल्यामध्ये असली पाहिजे. हे माझं मत आहे, स्पष्ट मत आहे. राजन सर त्याच्यामध्ये सहमत असो न असो, परंतु आपल्या धर्मावर किंवा आपल्या आचरणावर, आपल्या संस्कृतीवर ज्या वेळेला हल्ला होतोय त्यावेळेला आपण पेटून उठलंच पाहिजे. आणि साने गुरुजींनी ते सांगितले आहे, हात उठवू सारे राम, हे साने गुरुजींनीच सांगितले आहे. साने गुरुजी अत्यंत संयमी विनम्र असं, परंतु त्यांनीही सांगितले आहे की ज्या वेळेला अत्याचार होतोय, ज्या वेळेला अनाचार होतोय त्यावेळेला हे रान उठवायलाच पाहिजे आहे. ते तुम्ही एखाद्या वेळेला वेगळ्या अर्थानं सांगितलं असेल की या सरकाराविरुद्ध आवाज उठवा, रान उठवा, परंतु ते त्यांनी म्हटलेलं त्यावेळेला यासाठी की आपल्या ह्या भारत मातेवर आक्रमण करणाऱ्या माणसाविरोधात रान उठवा. त्यांनी स्वातंत्र्याची ती मशाल घेतलेली, स्वातंत्र्य काळात गायलेलं हे गीत आहे. म्हणूनच मला वाटतंय की त्यांचे संदर्भ वेगळ्या पद्धतीनं जर आपण सांगायला गेलो तर आपण दिशाभूल करतोय. माफ करा, मला माझं म्हणणं पटलं असेल तर पटलं म्हणा. अश्मयुगातील 2 आया एकमेकांशी बोलत आहेत. तर एक आई म्हणते काय, माझा जो मुलगा आहे आता तो 17 वर्षांचा झालाय, तर एवढा हुशार आहे मुलगा की त्यानं म्हणजे एका बाणात तो प्राणी मारणारच. आणि सगळे म्हणजे तो एकदम ती क्लीन वगैरे एवढं चांगलं करतो, एवढं सगळं. आणि सुरक्षा मंच या दोन्ही वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बोललेल्या सुचवल्या आणि त्यातून आम्ही घेण्यासारख्या गोष्टी आहेत. या परिसंवादात इथं आता बोलत असताना 2 व्यक्तींची प्रकाशानं आठवली. एक कथामालेचे संस्थापक प्रकाशभाई मोवाडीकर. प्रकाशभाई मोवाडीकरांचे जे भावाचे मुलगे आहेत मोहन
ते म्हणजे ते कटामारीचे विश्वास्त पण आहेत महत्वाचे. आणि त्यांच्या पत्नी म्हणजे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या माजी अध्यक्षा विनर मोहाडीकर यांच्याशी माझे अगदी गौरवाचे संबंध आहे. आणि त्यांच्या माध्यमातून माझी साधारण 17 ते 20 वर्षांपूर्वी प्रकाशवाई मोहाडीकर यांची गाठभेट झाली. ते गोव्यात आले होते आणि त्या मी तरुण भारतच्या माध्यमातून त्यांची मुलाखत घेण्यासाठी म्हणून भेट घेतली. मला वाटलं भेट 15 ते 20 मिनिटं किंवा मॅक्सिमम 30 मिनिटं झाली. तो संवाद जवळजवळ 2.5 तास 3 तास चालला आणि त्याच्यातून प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या काही म्हणजे विलक्षण जे पैलू माझ्या मनावर अगदी छाप उमटून गेले. एक म्हणजे त्यांचा साधेपणा, दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा विचार दृष्टिकोन, त्यांचं प्रगल्भ विचारसरणी आणि स्वामी गुरुजींच्या विचाराबद्दल आणि तत्वाबद्दल त्यांना असलेली माहिती. Subscribe and follow our YouTube and Facebook channel for more videos.